लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री शहरात ईद उल अजहा शांततेत साजरी। अल्लाहची मर्जी व पैगंबरांच्या शिकवणीनुसार जगणे याला कुर्बानी म्हणतात। फुलंब्री शहरात 2 ठिकाणी मोठ्या उत्साहात व शांततेत ईद उल अजहा सण साजरा करण्यात आला। आज संपूर्ण देशात ईद साजरी करण्यात आली। त्याचप्रमाणे शहरातील आमिना मस्जिद येथे सकाळी 7 वाजता ईदची नमाज अदा करण्यात आली, तर ईदगाह मैदानावर 9 वाजता ईदची नमाज अदा करण्यात आली। ईदच्या नमाजापूर्वी शहरातील मुफ्ती अझहर यांनी बयान करताना ईद व कुर्बानीचे महत्त्व सांगताना सांगितले की ईद उल अजहा म्हणजे अल्लाहने नबी हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम यांच्या स्वप्नात येऊन त्यांच्याकडून विविध सुखशांतीच्या वस्तूचे व त्याग बलिदान मागितले होते व नबी इब्राहिम अलैहिस्सलाम यांनी अल्लाहच्या स्वप्नातील आदेशाचे पालन केले। त्यात त्यांचा दूध पिणारा लहान मुलगा हजरत इस्माईल अलैहिस्सलाम व त्यांच्या पत्नी बीबी हाजरा यांना अरबच्या वाळवंटात एकतीर सोडून देण्याचा आदेश अल्लाहने स्वप्नात दिला। त्यानुसार हजरत इब्राहिम यांनी त्यांना सोडले असता तेथे पाण्याचा शोध घेण्यासाठी बीबी हाजरा मक्का येथील 2 डोंगर ज्यांचे नाव सफा मरवा आहे यांच्यावर 7 फेऱ्या मारल्यानंतर अल्लाहच्या आदेशाने हजरत जिब्राहील यांनी पंख मारून हजरत इस्माईल यांच्या पायाजवळ पाण्याचा स्रोत तयार केला। त्याला आज आबे जमजम असे म्हणतात। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम यांना पुन्हा अल्लाहने स्वतःच्या मुलाची कुर्बानी देण्याचा संदेश दिला, मात्र ते कुर्बानी देण्यासाठी तयार झाले असता अल्लाहने मुलाऐवजी मेंढ्यांची कुर्बानी द्यायला लावली। अशा आपल्या जीवनात पैगंबर व अल्लाहच्या मर्जीनुसार जीवन जगणे व खोट्या सोडून जाणाऱ्या दुनियेला महत्त्व न देणे म्हणजेच कुर्बानी असे सांगितले। तर ईदची नमाज व दुआ मुफ्ती नईम पटेल यांनी पठण केली। शहरातील मुस्लिम बांधवांनी शासनाच्या आदेशाचे पालन करत कुर्बानीचा सण साजरा केला। यावेळी ईदगाह मैदानावर पोलीस निरीक्षक संजय सहाणे, गोपनीय शाखेचे पोलीस अनिल शिंदे, पोलीस सुनील सोनवणे, भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, वाल्मिक जाधव, अजय शेरकर, उमेश तोंडे, संजय मोरे, उत्तम ढोके हे उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.